माझ्याकडे जनरली पेशंट्स 20 to 50च्या वयोगटातले फिमेल स्पेशली येतात की डोकं दुखते, मानाच्या नसा लागतात आणि जनरली त्यांचे खूप सारे CT स्कॅन, MRI सगळे नॉर्मल निघतात आणि फायनली ते डायग्नोज होतात एका आजाराने, त्याला म्हणतात मायग्रेन. मायग्रेन हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता मायग्रेन म्हणजे काय, चला बघूया. मायग्रेन हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि त्याच्यासाठी काही ट्रिगर्स असतात आणि त्याच्यातला पहिला जो कारण आहे तो आहे चष्म्याचा नंबर असून जर आपण वापरत नाहीये तर त्याच्याने जेव्हा डोळ्याला ताण येतं त्याने सुद्धा डोकेदुखी होते. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही ट्रिगर्स असतात आणि आपल्या या पेशंटमध्ये ते कुठले आहेत ते चला आपण बघूया. त्यांना प्रश्न विचारू. त्यातला पहिला ट्रिगर आहे गाढ झोपेची कमी. तुम्हाला गाढ झोप येते की थोडा प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे, थोडीशी झोप लागते आणि नंतर मग जसं आपण उठलं की दुबारा झोप लागत नाही पूर्ण. त्यातला दुसरा पण एक ट्रिगर आहे ऍसिडिटी. तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतो? हो. जेवण वेळेवर करता की थोडं अवळही होत असते? नाही, कामामुळे मला म्हणजे जेवण कधी वेळेवर होते कधी वेळेवर होत नाही, त्याच्यामुळे मला ते ऍसिडिटीचे प्रॉब्लेम दररोजचे. तर ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की फिमेल्स जनरली घरच्या कामांच्या भानगडीत स्वतःचं जेवण करायला विसरतात. या चक्करमध्ये त्यांना ऍसिडिटी होते आणि ऍसिडिटीने मायग्रेन वाढतं. त्याच्यातला तिसरा एक ट्रिगर आहे स्वभाव. तर स्वभावामध्ये तुम्हाला खूप जास्त राग, चिडचिड, भीती, चिंता, कोणी काही म्हटलं तर लवकर वाईट वाटणे, हे 5 पैकी काही आहेत का? पूर्णच आहेत मॅडम. तर आपण बघितलं की हे सगळे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत हे जास्त काळ आपण जर डोक्यात ठेवले तर ते डोकेदुखीमध्ये रूपांतरित होतात आणि याच्या विपरीत आपण जेव्हा खूप आनंदात राहतो, म्हणूनच लाफ्टर क्लब उघडलाय, त्याच्यात आपण खूप जेव्हा खुश असतो, खूप एक्सरसाइज करतो, तेव्हा काही जॉली हार्मोन्समुळे आपला मूड चांगला राहतो आणि हेडेक होत नाही. चौथा जो रिझन आहे ते आहे की तुमच्या डाएटमध्ये फळांचा समावेश आहे का? दररोज तर वापर नाही करू शकत, एखादी वेळेसच, नाहीतर डाएटचा वापर वगैरे नाही. तर फ्रुट्सचा समावेश असणं खूप आवश्यक आहे कारण त्याच्यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूसाठी खूप गरजेचे असतात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, एक मी टाइम, स्वतःसाठी वेळ काढणे. तर आपण यांचं बघूया की तुम्ही घराच्या बाहेर जाता, मॉर्निंग वॉक, सायकलिंग, जॉगिंग काही करता की घरच्या घरीच राहता? घरच्या घरीच राहतात. घरकामामुळे वेळच नाही मिळत की डाएट किंवा एक्सरसाइज करायला, घरकामामुळे वेळ नाही. तर आपण बघितलं की जेव्हा आपण घरचे कामं करतो त्याच्यामध्ये आपण कामं करतोय पण स्वतःला आपण जो एक स्पेशल वेळ असतो ज्याच्यात आपण स्वतःशी थोडासा एक वेळ घालवतो तो भेटत नाही. तर तो एन्जॉय करण्याला एक स्वतःला वेळ काढणं खूप आवश्यक आहे. तर हे जे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की हे 5चीही त्यांच्यात ट्रिगर्स आहेत आणि जर त्यांनी ते सगळे दूर केले तर मायग्रेन नक्कीच आटोक्यात येईल आणि त्यांचं हेडेक दूर होईल. आय होप आपण मायग्रेन हा जो डिसीज आहे, आपण हा एक लाईफस्टाईल प्रॉब्लेममुळे आपण स्वतः ओढून घेतलेला प्रॉब्लेम आहे आणि याचं सोल्युशन पण आपल्याच हातात आहे. तर सोल्युशन काय करायचं मग आपण? पहिला, स्वतःसाठी वेळ घालवा. सकाळी कुठे पण तुम्ही फिरायला जा, योगा करा, कुठली पण एक्सरसाइज करा आणि त्याच्याने तुम्हाला एक स्वतःशी एक जो कनेक्शन आहे तो एक एस्टॅब्लिश होतो. कुठेतरी ती मी टाईम एक असायलाच हवं. कुठलाही छंद जोपासा, पण स्वतःसाठी पूर्ण 24 तासपैकी 1 तास स्वतःसाठी, 23 तास जगासाठी, हा नियम बिलकुल पक्का करा. ठीक आहे. सेकंड, आपल्या डाएटमध्ये फ्रुट्स खा. तुम्ही खाणार तेव्हा तुमची मुलं खातील, राईट? त्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे. अँटीऑक्सिडंट्स खूप गरजेचे असतात बॉडीला. थर्ड, तुमच्या स्वभावामध्ये आनंद हा असायलाच हवा. जितके निगेटिव्ह इमोशन्स कॅरी कराल त्याच्याने तुम्हाला सुद्धा त्रास होईल, तुमच्या घरचं वातावरण बिघडेल आणि डोकेदुखी हे मग जनरेशन्समध्ये पण कॅरी होतं. मायग्रेन एक इनहेरिटेड डिसऑर्डर पण आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला आताच या गोष्टीवर वर्क करणं खूप खूप आवश्यक आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ॲसिडिटी नको व्हायला म्हणून आपली जी दिनचर्या आहे ती व्यवस्थित असायला पाहिजे. खाण्याची वेळ निश्चित असायला पाहिजे आणि स्पेशली जंक फूड अवॉइड करायला पाहिजे. अति जास्त चहा, कॉफी, तळलेल्या गोष्टी जेव्हा आपण खातो तेव्हा ॲसिडिटी होते आणि ही ॲसिडिटी मग मायग्रेनला ट्रिगर करते. तर हे सगळे कॉमन गोष्टी आहेत जे आपण जर खरंच कंट्रोलमध्ये केलं तर मायग्रेनला आपण पूर्णपणे दूर करू शकता. अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी आणि माहितीच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत चलू आणि याच्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.